लग्न समारंभ होता, त्याच्यासाठी मी जुना एक ब्लाऊज असा माझ्या हातात सहज सापडला. बघितलं तर तो प्रतितीनेच शिवलेला होता आणि जवळजवळ त्याला 15 वर्ष झाली. तर फिटिंग इतकं अफलातून आहे, अजूनही मला तो ब्लाऊज फार सुंदर फिट होतोय. आणि सांगायचं असं प्रतितीच्या वैशिष्ट्य असं सांगायचं तिच्या स्टिचिंग बद्दल की कुठच्याही लग्न समारंभात आम्ही जेव्हा जातो, तिने शिवलेले ब्लाऊज जेव्हा घातले जाते तर साडीकडे कोणाचं लक्ष जात नाही. प्रत्येक जण मला अगदी आवर्जून बायका येऊन विचारणार की हा ब्लाऊज तू कुठून शिवलास, कोणी शिवला. तर इतके सुंदर स्टिचिंग असतं त्यांचं. आणि आय एम रिअली व्हेरी हॅपी विथ प्रतितीज स्टिचिंग आणि तिची स्टाईल. आणि ती स्वतः डिझाईन करते आणि मी सगळं तिच्यावर सोडून देते की तू डिझाईन कर आणि आय एम हॅपी विथ इट. मी काही इंटरफिअर करत नाही आणि इंटरफिअर न केल्यामुळे त्याचा रिझल्ट फार छान येतो असं मला वाटतं. थँक्यू. एम्ब्रॉयडरी इज लाईक द चेरी ऑन द आयसिंग. ऍब्सोल्युटली. म्हणजे तुमचा केक तर छान असतो पण इट्स बिकॉज ऑफ दॅट लास्ट चेरी दॅट एनहान्सेस द होल. हाय, व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला नक्कीच कल्पना आली असेल आजचा विषय कुठला आहे. आजचा विषय तुमच्या जिव्हाळ्याचा आणि माझ्या जिव्हाळ्याचा, तो म्हणजे एक्सक्लुझिव्ह हँड एम्ब्रॉयडर्ड ब्लाउजेस. ब्लाउजेसमध्ये बरीच कॅटेगरी आहे, पण आपण आज ह्या कॅटेगरीबद्दल बोलणार आहोत. हँड एम्ब्रॉयडरी, ज्याच्यामध्ये जे काही प्रकार आहेत, आम्ही कशी मेहनत घेतो, त्याची प्रोसेस काय आहे, हे टीमवर्कनी कसं केलं जातं, हे सगळं तुम्हाला पूर्ण बघायचं आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा. सबस्क्राईब केलं नसेल आमचं चॅनल तर तुम्ही सबस्क्राईब करा. इतरांना सबस्क्राईब करायला सांगा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. कारण असे व्हिडिओ आहेत ना, हे मॅक्झिमम गावोगावी देशोदेशी पोहोचले पाहिजेत. आपली कारागिरी किती उत्कृष्ट आहे, किती उत्तम आहे, त्यासाठी किती मेहनत घेतली जाते हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. त्याच्यामुळे प्लीज प्लीज, म्हणजे यावेळेला मी खरंच प्लीज म्हणते की तुम्ही मॅक्झिमम शेअर करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. स्टे ट्यून टू लाईफ अँड स्टाईल. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण म्हटलं की एक्सक्लुझिव्ह हँड एम्ब्रॉयडरीबद्दल मी आज बोलणार आहे. पण त्याच्या आधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की डिझायनर ब्लाउजेस म्हणजे काय. डिझायनर ब्लाउजेसची काय व्याख्या आहे, व्हॉट इज द डेफिनेशन. डिझायनर ब्लाउजेस म्हणजे टापटीपपणा इन टर्म्स ऑफ फिनिशिंग, प्रॉपर फिटिंग, छान स्टायलिंग. अर्थात ती स्टायलिंग एज ग्रुप काय आहे, त्याचं प्रोफेशन काय आहे, त्याप्रमाणे ठरवली जाते. सो ही कॅटेगरी आहे डिझायनर ब्लाउजेसची. आणि हँड एम्ब्रॉयडरी जी आम्ही करतो त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत. एक बेसिक हँड एम्ब्रॉयडरी, एक थोडी मीडियम हँड एम्ब्रॉयडरी आणि थोडी एक्सक्लुझिव्ह हेवी हँड एम्ब्रॉयडरी. हँड एम्ब्रॉयडरीमध्ये प्रतितीमध्ये खास करून खाटल्यावरची जी एम्ब्रॉयडरी असते तीच केली जाते. आणि सेकंड स्टेप म्हणजे कशी की काही लोकांना तशी एम्ब्रॉयडरी नको असते, त्यांना थोडीशी मिनिमल एम्ब्रॉयडरी हवी असते. मग आपण रेशमच्या एम्ब्रॉयडरीचा उपयोग करतो आणि ते म्हणजे भरतकाम. ब्लाऊज स्टिच झाल्यानंतर रिंग लावून मग त्याच्यावर ट्रेसिंग पेपरवर डिझाईन छापणार आणि मग साडीचे कलर कॉम्बिनेशन्स काय आहेत ते बघून ती एम्ब्रॉयडरी केली जाते. सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटलं की एक्सक्लुझिव्ह डिझायनर ब्लाउजेस आणि हँड एम्ब्रॉयडरी. हँड एम्ब्रॉयडरी हा प्रकार प्रतितीमध्ये वर्षानुवर्ष केला जातो. आम्ही अगदी एक्सक्लुझिव्ह हँड एम्ब्रॉयडरीज करतो. मशीन एम्ब्रॉयडरी आणि कॉम्प्युटराइज एम्ब्रॉयडरी ह्या मार्केटमध्ये आहेच. मशीन एम्ब्रॉयडरी केल्या जातात, त्याच्यावर हँड टच सिक्वेन्स लावले जातात आणि ती हँड एम्ब्रॉयडरी म्हणून प्रोजेक्ट केली जाते. आपल्याकडे तसं नसतं. आपल्याकडे प्युअरली हँड एम्ब्रॉयडरीज केली जाते आणि त्याचं फिनिशिंग पण अतिशय उत्कृष्ट असतं. तुम्ही व्हिडिओमध्ये या बघाल की खूप जुने ब्लाउजेस 10-10, 12-12 वर्षापूर्वी, रादर त्याच्या आधीपासून एवढे ब्लाउजेस, आज मी घातले तो ब्लाऊज त्यालाही 5 वर्ष झाली. वाटतोय का तसं? बिलकुल नाही. ही खासियत आहे आमच्या एम्ब्रॉयडरीची, त्यामुळे तेही तुम्हाला बघायला मिळेल. बरं, हँड एम्ब्रॉयडरी का करायची, काय गरज आहे, माझी साडी काय एवढी महाग नाही आहे, मग मी कशाला हँड एम्ब्रॉयडरी करू, असे सुद्धा प्रश्न येतात. पण हँड एम्ब्रॉयडरी केल्याने काय होतं, तर हँड एम्ब्रॉयडरी केल्याने ब्लाऊजही सुंदर दिसतो. जेव्हा तुम्ही तो घालता तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि साडीला अजून ग्रेस येते. ते सांगायचं तर मला साडी नेसायला आवडत नाही अजिबात,
पण जेव्हा मी इथे तुमच्याकडनं ब्लाऊज शिवून घेतले आणि मग ते मी घातले, त्याच्यानंतर मला ते आवडायला लागलं की बाबा हां, मला साडी पण चांगली दिसते. नाही तर आतापर्यंत कसं होतं की साडीमध्ये कम्फर्टेबल कधी वाटलंच नव्हतं मला. आणि परफेक्ट फिटिंगबद्दल तर प्रश्नच नाही. आणि प्रत्येक वेळेला वेगळी डिझाईन, म्हणजे कधी मला असं पण नाही झालं की रिपीट डिझाईन्स आहेत वगैरे. त्यामुळे मला लोकांनी मग कुठून घेतलेस असं हे ब्लाऊज शिवलं, असं मला लोकांनी विचारलं. तर मला आश्चर्य वाटलं की मी कधीतरी साडी नेसणारी आणि त्याचं कौतुक होतंय की अरे वा किती छान दिसतंय. अजून मजा येते अजून या मजा गोष्टी येते. करताना. when I saw the म्हणजे when I had the blouse piece with me ना, तेव्हा मला असं वाटलं की हे लाईन्स आहे म्हणजे ते म्हणजे खूप मला ते असं म्हणजे कसं दिसेल असं वाटलं नाही. पण असं मग आता टिपिकल कसं दिसेल वाटतं? नाही, टिपिकल दिसेल असं वाटलं. बट आता वेगळं वाटतं. नाही, आता एकदमच छान We are दिसतं. येस, आय एम रिअली हॅपी. म्हणजे मला नंतर ब्लाऊज असं वाटलं की मी उगाच घेतली का साडी, बट नाव आय एम हॅपी नाव. बघून मला असं वाटतं छान दिसेल. थँक्यू. हा मेन ॲडव्हान्टेज आहे. पण मी काय करते, माझ्याकडे कोणीही प्रतितीमध्ये जेव्हा क्लायंट येतं ब्लाउजेस 8 किंवा 10 किंवा 4-5 जे काही घेऊन येतं, तेव्हा मी त्यांना सुचवते की तुमचं ओकेजन तुमच्याकडे काय आहे. एंगेजमेंट आहे का, लग्न आहे का, की काही एक कधी कधी 50th बर्थडे असतो किंवा सासूबाईंचा 75th बर्थडे, असे बरेच ओकेजन असतात. अशा वेळेला प्रत्येकाला असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं दिसावं. आणि म्हणून ते ओकेजन फार महत्त्वाचं आहे की तुम्ही कुठल्या ओकेजनसाठी एम्ब्रॉयडरी केली गेली पाहिजे. आणि हे मी सुचवते. आलेच समोर क्लायंट म्हणून सगळ्यांना हँड एम्ब्रॉयडरी सुचवली जात नाही. मी मगाशी जी कॅटेगरी म्हटलं भरतकामाची, येस, ती टू अ सर्टन एक्सटेंट मी सुचवते. पण हँड एम्ब्रॉयडरी का अशी करायची आहे? आता मी नेसलेली आज साडी तुम्ही बघाल तर ही शेडेड आहे. ही आहे पाटली पल्लू. म्हणजे माझा पल्लू बघाल तर तुम्ही स्टील ग्रे आणि हा ब्ल्यू कलर आहे आणि रामा ग्रीन हा माझा पल्लू आहे. आता त्याच्यावर मी जो ब्लाऊज घातलाय त्या ब्लाऊजला ऑलरेडी बुटीज आहेत, पण त्या बुटीला मी थोडंसं हायलायटिंग केलंय आणि नेकलाईन आणि कफला छानपैकी बॉर्डर, ती पण हँड एम्ब्रॉयडरीची. आला ना, एलिगंट लुक आला. ही साडी आणि हा ब्लाऊज हे कॉम्बिनेशन तुम्ही कुठल्याही ओकेजनला घालू शकता आणि काहीही फुकट जात नाहीत पैसे तुमचे. हँड एम्ब्रॉयडरी ही कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, ही एक्सपेन्सिव्ह नाही आहे. ती कशी? ती अशी की जेव्हा तुम्ही ब्लाउजेस बनवता एखाद्या पर्टिक्युलर साडीसाठी, तोच ब्लाऊज तुम्ही इतर साड्यांवर पण मिक्स अँड मॅच करू शकता. आरामात कॉन्ट्रास्ट ब्लाउजेस घालायची तर आता फॅशनच आहे. त्यामुळे कुठे तुमचे पैसे तिथेच वसूल होतात. कारण काय होतं ना, आपण इतर गोष्टींवर खूप खर्च करतो. तो खर्च दुसऱ्या दिवशी वेस्ट होतो जो आदल्या दिवशी केलेला असतो. मी इथे स्पेसिफाय नाही करणार कशावर खर्च किंवा काय. पण तुम्ही हे लक्षात घ्या, जेव्हा आपण एखाद्या ब्लाऊजवर किंवा ड्रेसवर एम्ब्रॉयडरी करतो, तेव्हा तो ड्रेस राहतो की नाही तुमच्याकडे 10-10 वर्ष, 12-12 वर्ष, 15 वर्ष. कारण ती एम्ब्रॉयडरी खराबच होत नाही. अजिबात नाही. कधी कधी काही क्लायंट माझ्याकडे येतात, हे ब्लाऊजची ही एम्ब्रॉयडरी तुझी किती सुंदर राहिली आहे ग, ही काढून जरा मला दुसऱ्यावर लावून देशील का? म्हणजे ह्यातच बघा ना, आलं ना, तो कुठे एक्सपेन्सिव्ह आली ती हँड एम्ब्रॉयडरी. कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. बरं त्याच्यात मेहनत किती आहे? भरपूर मेहनत आहे. एखादा क्लायंट माझ्याकडे आला का त्याला डिझाईन जेव्हा मी समजवते, ती समजवण्यापासून तो ब्लाऊज एंड प्रॉडक्ट रेडी होईस्तोवर काय प्रचंड मेहनत आहे. आमचं कम्युनिकेशन असतं एम्ब्रॉयडरीवाल्यांशी सारखं. मग ते मला अप्रुव्हल आणणार, दाखवणार, छपाई करणार, मास्टरला तो ब्लाऊज एक्सप्लेन करायचा, मास्टर त्याचं पॅटर्न बनवणार. बाप रे बाप, ही मी कशाला सांगू प्रोसेस, ही तुम्ही प्रत्यक्ष ह्या व्हिडिओमध्ये बघा. हे टीमवर्क आहे आणि इतकी कारागिरी सुंदर असते. हे माझं एकटीचं नुसतं डोकं नाही आहे, एक्सलंट टीमवर्क आहे आणि आम्ही सगळे मिळून करतो आणि इतकं सुंदर एंड प्रॉडक्ट, इतकं सुंदर छान ब्लाउजेस रेडी होतात आणि तो लोकांचा जो आनंद आहे चेहऱ्यावरचा, त्यातच माझं समाधान आहे. मी आधी 2019ला आली होती आणि माय एक्सपिरियन्स हॅज बीन fabulous as always. I don't believe in buying a 10,000 or a 12,000 कमीत कमीची साडी आणि एक्सपेक्टिंग 800-900 रुपयात ब्लाऊज शिवून होईल. आणि कमिंग टू अ डिझायनर इज नॉट जस्ट द एम्ब्रॉयडरी, इट्स द थॉट बिहाइंड द एंटायर ब्लाऊज. म्हणजे माझी अशी रिक्वायरमेंट नसते की मी आज साडी घेतली तर मी ती उद्या लगेच ड्रेप करीन. त्याच्यात जो इव्हन तो सगळा ब्लाउजिंगचा शिवण्याचा प्रोसेस असतो, दॅट इज द रिझन आय वुड कम टू यू. खरंच मला जसं मी काल आले आणि मला 2 आठवड्यात साडी हवी आहे आणि यू बीन काइंड इनफ टू ऍक्च्युअली डू दॅट. आय एम शुअर की तू हे स्टिच केल्यानंतर तुला आवडणार. अगदी म्हणजे मी म्हणून आय वाज लाईक, मी 2019 मध्ये जेव्हा शिवलेलं, मला कुठचेही माझे ब्लाउजेस होत नाहीयेत, सगळे लूज होत आहेत. आय हॅव लॉस्ट लॉट्स ऑफ वेट, आय नो दॅट. पण तरीही जेव्हा ब्लाउजेसना कप्स असतात तेव्हा
थोडंसं जरी स्टिच केलं तरी ते नंतर होईल. परफेक्ट. हा कन्सेप्ट असतो. दॅट इज वाय आय कम टू अ डिझायनर अँड आय एम हॅपी कमिंग हिअर. हा व्हिडिओ आवडला की नाही तुम्हाला? आवडला असेल याची मला खात्री आहे, कारण मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आणि खास करून तुम्हाला मला एक विनंती करायची आहे की ह्या व्हिडिओमध्ये आम्ही आता सध्या जो वेडिंग सीझन तुफान चालू आहे त्या रिलेटेड आहे. हा म्हटल्यानंतर तुमच्या जवळपास कोणी तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणी कोणाकडे जर का लग्न सराईची तयारी चालू असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा, कारण त्यांनाही त्यांचा फायदा होईल, काहीतरी छान त्यांना करून मिळेल आमच्याकडनं प्रतितीमधून. पण फक्त एवढंच एक रिक्वेस्ट आहे की आमच्याकडे येताना तुम्हाला 2-3 महिने आधी, सपोज आता फेब्रुवारी मार्चमध्ये लग्न असेल तर आत्तापासून त्यांना आमची अपॉइंटमेंट घ्यायला सांगा, म्हणजे सुशागात छान पद्धतीने टेन्शन फ्री मस्त ब्लाउजेस बनतात. त्यामुळे त्वरा करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही नसेल केलं तर तुम्ही करा, शेअर करा, कमेंट करा आणि भरपूर लाईक करा. अजून एक मस्त गंमत शेअर करायची आणि ती म्हणजे ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तोही वेडिंग सीझनच्या रिलेटेड आहे, पण तो सॉलिड एक्साइटिंग असणार आहे आणि त्याची तुम्हाला वाट बघायची आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की लाईफ अँड स्टाईलला मॅक्झिमम सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम शेअर, कमेंट आणि लाईक करा. लोकांपर्यंत मॅक्झिमम हा व्हिडिओ गेलाच पाहिजे, आमचे सगळे व्हिडिओ गेले पाहिजे आणि आनंदाने बघा. मस्त राहा, छान राहा, सुखी राहा. लवकरच भेटू. थँक्यू.